आज कृष्ण जन्माष्टमी, त्या निमित्ताने आपण सगळेच जण शेवग्याच्या पाल्याची भाजी करतो. पण आज मी भाजी न करता वड्या करते. तर तो पाला चांगला आणला आणि धुवून घेतला, पाणी सगळं काढलं व्यवस्थित आणि आता चिरून त्याच्यामध्ये हे लसूण, जिरं, तिखट, मीठ, हळद हे प्रमाणात घेतलं आणि वर थोडंसं ओवा असं चोळून टाकलं आणि त्यात थोडंसं डाळीचं पीठ, थोडंसं ज्वारीचं पीठ आणि बाइंडिंगसाठी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आणि ते चांगलं मळून घेतलं. हॅलो, आता ह्या भांड्याला बोल बेटा. तेल लावून घेतोय आणि त्याच्यावर आमच्या खानदेशात मुटकळे असं म्हणतात, तशा पद्धतीने आम्ही ते त्याच्यात वाफवायला ठेवलं आहे. आणि मग ते 10 ते 15 मिनटात वाफवले जातात. मी थोडं लवकर काढलं आहे, तरी आपण बघूया. त्याच्यात एखादा चमचा किंवा सुरी असं घालून बघायचं. जर सुरीला चिकटलं तर समजायचं अजून व्हायला वेळ आहे. अजून 5 मिनटात ते छान तयार होतं. आता ते छान तयार झाले आणि कढईमध्ये आम्ही जरा फ्राय करून घेतो. म्हणजे फ्राय म्हणजे काय, त्याच्यात आधी थोडंसं तेलात तीळ आणि कढीपत्ता चिरून टाकला आणि ह्या वड्या आता साईडने आम्ही टाकून झालं की चांगलं 4-5 मिनटं हलवून घ्यायचं आणि आपल्याला खुसखुशीत अशा शेवग्याच्या पाल्याच्या वड्या तयार होतात. बघा किती छान रंग पण आला आहे आणि किती छान त्या फ्राय पण झाल्या आणि ते पण असे छान दिसतात. आणि मी चवीसाठी वरून थोडंसं काळं मीठ भरपूरलं आहे. बघा बरं कशी वाटली डिश, छान लागते ती एकदम.